सिंधुदुर्ग जिल्ह्यात काल रात्रीपासूनच पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे। नद्यांना पूरस्थिती निर्माण झाली आहे। नद्यांना पूर येण्याची भीती आहे। तर सह्याद्री पट्ट्यात मुसळधार पाऊस झाल्यानं भंगसाळ नदीचं पाणी हे कुडाळमध्ये शिरायला सुरुवात झालेली आहे। त्यामुळे आसपासचा मार्ग बंद होण्याची शक्यता सुद्धा आहे। नजीकच्या पावशी, वेताळ, बांबर्डे या ठिकाणी सुद्धा पूरस्थिती निर्माण झाली आहे। या सगळ्याचा आढावा घेतलाय आपले प्रतिनिधी रोहन नाईक यांनी। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये काल रात्रीपासून मुसळधार पाऊस पडतोय। ऑरेंज अलर्ट देण्यात आला होता हवामान खात्याचा आणि त्या पाहिलं असेल तर कुडाळ शहरामध्ये मोठ्या प्रमाणात पूरस्थिती निर्माण झालेली आहे। जी भंगसाळ नदी आहे ती पाणी वरून गेलेलं आहे भंगसाळीच्या पुलावरून। त्यामुळे इथला जो मार्ग आहे कुडाळ शहरामध्ये येणारा जो मार्ग आहे सुद्धा बंद झालेला आहे। त्यामुळे एकंदरीत मुंबई गोवा महामार्गावरून कुडाळ शहरामध्ये प्रवेश करण्यात येतोय। एकंदरीत सिंधुदुर्ग जिल्ह्यात पाहिलं असेल तर काल रात्रीपासून जोरदार बॅटिंग पावसाची पाहायला मिळाली। त्यामुळे सह्याद्री पट्ट्यात जो पाऊस झाला काल रात्रीपासून मुसळधार पाऊस झाला, त्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली। जिल्ह्यात सुद्धा वेताळ, बांबर्डे असेल, पावशी या गावामध्ये ओरोसच्या महामार्गावर काही पाणी आलेला आहे। या दृष्टीने आपण पाहिलं असेल तर आजही पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे। त्यामुळे आणखी पूरस्थिती इथे निर्माण होऊ शकते, मोठ्या प्रमाणात पाऊस पडू शकतो। त्यामुळे नागरिकांनी राहण्याचं आवाहन प्रशासनाने केलं आहे। तरीही पाहिलं असेल तर आता काही प्रमाणात पाऊस थांबलेला आहे, मात्र काही वेळात पुन्हा एकदा पावसाची जोरदार सरी येण्याची शक्यता वर्तवली जाते। कॅमेरा पर्सन योगेश, रोहन नाईक, लोकशाही मराठी, सिंधुदुर्ग। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।